गुरुचरित्राविषयी माहिती. श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक रसाळ ग्रंथ आहे. गुरु संस्थेचे महात्म्य वर्णन करणारा हा ओविबद्ध ग्रंथ कालातीत आहे. नामधारकाच्या प्रश्नांचे निमित्त करून श्री सिद्धांनी त्रिमूर्ती दत्तांची अवतार कथा, अंबरीश कथा, धौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन जरी केले तरी गुरुचरित्राचा मुख्य विषय श्री नरसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे. श्री दत्तात्रय, श्रीपाद, श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती ह्या तीन अवतारी पुरुषांचे अवतार कार्य ह्या अपूर्व ओविबद्ध चरित्र ग्रंथात प्रकट झालेले आहे. श्री गुरुचरित्राच्या पहिल्या 9 अध्यायात श्रीपाद वल्लभांचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे, तर 10व्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर 11व्या अध्यायापासून श्री नरसिंह सरस्वतीचे अवतार कार्य विस्ताराने शेवटपर्यंत प्रकट झालेले आहे. खरे सांगायचे तर 11व्या अध्यायापासूनच ह्या अद्वितीय गुरुचरित्राला प्रारंभ होतो. दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचार धर्म यांचे सखोल विवरण करणारा हा एक अजोड ग्रंथ आहे. दत्त संप्रदायात गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावले आहेत. पुराणातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत ह्या चरित्र ग्रंथाने भक्तिभावाने पाळलेले आहेत. श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथांचे कर्ते श्री सरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दर्जाचे दत्तोपासक होते. सरस्वती गंगाधर हे नरसिंह सरस्वती यांचे पट्टशिष्य सायदेव यांचे 5वे वंशज होते. श्री नरसिंह सरस्वतींच्या अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे 100 वर्षांनी म्हणजे शके 1450 इसवी सन 1528 ह्या दरम्यान गुरुचरित्र प्रकट झाले. ग्रंथांच्या आरंभी सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्वपरंपरा सांगितली त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौटिंग्य गोत्री ब्राह्मण होते. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांच्या आईचे नाव चंपा. आश्वलायन शाखेच्या काश्यप गोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधू पुरुषांची ती मुलगी होती. श्री दत्तांचे वर्णन करताना नाथ म्हणतात की दत्त वसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान गोदा तिरी नित्य वस्ती अंगी चर्चिली विभूती काखे माझी शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाळी. दत्तात्रेयाचा निवास नेहमी औदुंबराखाली असतो. दत्तभक्ताची तशी श्रद्धा आहे. म्हणूनच सर्व दत्तभक्त औदुंबर तळी बसून शुद्ध भावनेने गुरुचरित्राचे सतत पारायण करतात. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या श्री दत्तात्रेयांना अंतःकरणापासून सांगून श्री गुरुचरित्राचे नित्य पारायण केले. अत्यंत श्रद्धेने दत्तात्रेयाची दर गुरुवारी पूजा करून श्री गुरुचरित्राच्या सप्ताहाला सुरुवात केली तर सप्ताह समाप्तीच्या क्षणाला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. एक लक्षात घ्या की गुरु महात्म्य सांगणारा, उपासन मार्गाचे श्रद्धे प्रतिपादन करणारा, मानवी आचरण धर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून गुरुचरित्र हा ग्रंथाला संप्रदायात मान आणि प्रतिष्ठा आहे. श्री दत्तात्रेयाच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे. भक्तिरसाने ओथंबणारा हा ग्रंथ दत्त संप्रदायातील सर्वच दत्तभक्तांना वेदतुल्य वाटतो. गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी आहे. अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती शुचिरबुद्ध होवेनी होओनी शस्त्रारीती
सप्ताह करिता बहुपुण्य. याचा सोपा अर्थ असा की पवित्र अंतकरणाने गुरुचरित्राचा सप्ताह केला तर केवळ सौख्य प्राप्त होते. मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. संपूर्ण सप्ताहात मौन ठेवून एकाच जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून पूर्व दिशेला तोंड करून हा ग्रंथ वाचावा. पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केले तर सर्वात मोठा फायदा काय होतो तर मन शांत होते, प्रसन्न होते, समाधान पावते. गुरुचरित्रात शेवटी म्हणले आहे की ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन, भूत प्रेतादी बाधा निरसन, हो ओनी सौख्य होत असे. गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन करीत ग्रंथाचे पारायण करण्यात मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते. म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेय वृत्तीने वाचला जावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? अंतःकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले तरी सुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात. ज्या लोकांना 7 दिवसात पारायण करावायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. शुक्रवारी पारायण चालू करावे म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो. दत्त जयंतीच्या अगोदर 6 दिवस पारायणास सुरुवात करावी म्हणजे दत्त जयंतीला समाप्तीचा दिवस येतो. सकाळी शक्यतो लवकर उठावे. आपली रोजची स्नान संध्यादी कर्मे प्रथम करावीत. हे अनुष्ठान ज्याच्यासाठी करावायचे ते उच्चारून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे असे म्हणून पाणी सोडावे. पाणी सोडणे ह्याला संकल्प असे म्हणतात. अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश, आसन, कलश, शंख, घंटा, दीप ह्यांची पूजा करावी. पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी. नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. हे सर्व झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण चालू करावे. श्री गुरुचरित्र सप्ताहात पाळावयाचे नियम. पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी. पारायणासाठी पूर्वोत्तर तोंड करून बसावे. रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशी संभाषण करू नये. रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये. पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा. रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे. 7 दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे. पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर ब्राह्मणांना जेवण दक्षिणा देऊन नंतर उपवास सोडावा. अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत, प्रेत, पिशाच यांची बाधा होत नाही आणि सर्व सुख समृद्धी लाभते.